तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. आणि युट्यूब उघडलाय म्हटल्यानंतर फूडी रविराज या चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. तर हा तुमचा लाडका फूडी रविराज आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे पांढरा उपमा. तर ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पांढरा उपमा या रेसिपीचं साहित्य तुम्हाला दाखवतो मी पटकन. चला. तर यासाठी लागणारं साहित्य: जिरं, मोहरी. मी 2 माणसांसाठी बनवतोय म्हणून 1 कांदा, मीठ, हिंग, छोटी अर्धी वाटी साखर. हा जाड रवा आहे. मी पांढरा उपीट बनवण्यासाठी जाड रवा वापरतो. हे 2 वाट्या वापरलेले आहे. ही मूग डाळ, ही 5 मिनिटं भिजत घालायची आहे. थोडेसे शेंगदाणे, इथं 2 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता. ह्या रेसिपीसाठी ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. इथं मी गरम पाणी केलेलं आहे आणि इथं हे जे दूध आहे हे दूध गरम केलेलं आहे. ह्याचा रोल काय आहे ते मी तुम्हाला दाखवतोच. तर बघू शकता, सर्वात अगोदर ह्या ठिकाणी मस्तपैकी आपला हा पॅन गरम झालेला आहे. मी इथं टाकतोय हा रवा. हा रवा आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी. हा रवा भाजल्यानंतर असा थोडासा लालसर दिसतो तर समजून जायचं की रवा भाजून झालेला आहे. तुम्हाला दाखवतो आता पुढं काय करायचं ते. रवा भाजून झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं दिसतं. तर बघू शकता आपला हा रवा असा भाजला गेला आहे. तर मी इथं वापरतोय तेल. या ठिकाणी थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. मी थोडंसं म्हणण्यापेक्षा 2 चमचे तेल या ठिकाणी वापरलंय. तर आपल्या इथं मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे. आता मी गॅस या ठिकाणी बारीक करतोय. मी टाकतोय या ठिकाणी जिरं, मोहरी, थोडंसं हिंग, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची, कांदा, तर मी बघू शकता ह्याचं हे पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे. आपली ही जी मूग डाळ आहे ती आता झालेली आहे 5 मिनिटं भिजून. आता या ठिकाणी आपण ह्याला ऍड करूयात. तर आता आपण हा रवा ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला टाकायची इथं साखर. साखर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ. तुम्हाला जेवढं मीठ लागतं तेवढं तुम्ही या ठिकाणी घालू शकता. तर या ठिकाणी बघू शकता हे जे 1 वाटी भर मी दूध गरम केलं होतं, आता 1 वाटी दूध आपण या ठिकाणी ऍड करायचं आहे. हे दूध ऍड केल्या या ठिकाणी आपल्याला हे जे गरम गरम पाणी आहे हे गरम गरम पाणी देखील या ठिकाणी ऍड करायचं आहे. गॅस फास्ट करतो. आता गॅस फास्ट केल्यानंतर ह्याला थोडं उकळवायचं आहे, नाही का. थोडी पाण्याची गरज अजून ह्याच्यात. तर आपला हा पांढरा उपीट अशा पद्धतीने काही बनतो. नो फिकर नो फिअर वेन फूडी रविराज इज हिअर. तर जसं जसं हा उपीट घट्ट होत जाईल ना तसं तसं आपल्याला गॅस थोडासा बारीक करायचा आहे. आणि जसं जसं हे घट्ट होत जाईल
तर असं आपल्याला हे हलवत जायचंय जोपर्यंत हे असं पूर्ण असं थोडंसं असं चिकटसर नाही होत, नाही का. आता जसं मी हलवतोय तसं अशा पद्धतीने हे उपीट हे रवा हा हलवत राहायचा जोपर्यंत असं चिकट नाही होत, नाही का. तर बघू शकता अशा पद्धतीने हे आपला पांढरा उपीट जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जास्त काय नाही करायचं आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि गॅस बारीक करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण मार करायचं आहे. आता हे झाकण आपण बराबर 30 ते 40 सेकंदांनी ओपन करूयात. तर 30 सेकंड हे या ठिकाणी झालेले आहेत. आता झाकण उघडून बघूयात. हा 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 मस्तपैकी आपला हा उपीट पांढरावाला मस्तपैकी तयार झालेला आहे. मस्त आपला असा हा पांढरा उपीट तुम्ही देखील घरी ट्राय करा. आणि जर का तुम्ही घरी ट्राय केलं तर मला कमेंट करून नक्की सांगा, नाही का. लाजवाब असा उपीट झालेला आहे. मी तर म्हणतो तुम्ही हा घरी ट्राय केलाच पाहिजे. ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडची जी नोटिफिकेशन बेल आहे ती ऑलवर सेट करा. माझे नवीन व्हिडिओ येणारे लगेच तुमच्याकडपर्यंत पोहोचतील की मी नवीन नवीन काय रेसिपी अपलोड करतो. आम्ही संडेला आणि थर्सडेला म्हणजे रविवार आणि गुरुवार या 2 वारी मी व्हिडिओ अपलोड करत असतो. तर त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.